ती कुंडलिनी शक्ती जागृत कशी करायची? कुंडलिनी शक्ती आणि 7 चक्र जे आहेत आपले, याचा नेमका काय संबंध आहे? आणि या 7 चक्रांची शुद्धी करून शरीरात असलेले सर्व हार्मोन्स, त्या हार्मोनल बॅलेन्स करून त्या चक्रांचा आणि त्या हार्मोन्सचा काय संबंध आहे, हे सगळं अगोदर मी पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. ऐकत आहात सगळे? माझ्यासोबत मेसेज टाईप करत, लाईक पाठवत मी जे विचारलं, जे बोलतोय त्याच्यासोबत राहून तुम्ही जिथे आहेत, तुम्हाला आता आज थोडासा वेळ काढायचा आहे, ध्यानाची अनुभूती घ्यायची आहे, या मानसिकतेत तुम्ही थांबायचं. तर काय सांगितलं मी, आजचा पहिला पार्ट जो आहे तो कुंडलिनी शक्ती, 7 चक्र, याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात ते सुद्धा, खरं ते एक एक चक्र एक एक सत्संगात आपलं होईल, पण मी थोडक्यात सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर या 7 चक्रांची शुद्धी करून कुंडलिनी शक्तीची जागृती करण्यासाठीचं एक अतिशय सुंदर असं ध्यान आज आपल्याला अनुभवायचं. म्हणजे 2 पार्ट, एक माहिती आणि एक अनुभूती ध्यान. चला तर मग सुरुवात करूयात. मध्येच सोडून जाऊ नका आणि पूर्ण ऐकून अगोदर समजून घ्या आणि मग ध्यानात सहभागी व्हा. बघा, आपण म्हणतो की माणूस, मी स्वतः, मी जिवंत आहे. जिवंत असण्याचा अर्थ काय? हे शरीर कधीपर्यंत जिवंत राहतं? केव्हा मरतो आपण? तुमचा श्वास जो आहे तो श्वास संपला म्हणजेच तुम्ही मरतात का? असं नसतं. पोहणाऱ्या लोकांना जर तुम्ही बघितलं किंवा पाण्यात बुडालेल्या माणसाला जर बघितलं तर काही मिनिट त्याचा श्वास बुडालेल्याचा थांबलेला असतो. त्याच्या पोटातलं पाणी काढलं आणि त्याला कृत्रिम श्वासोश्वास दिला की श्वास पुन्हा सुरू होतो. किंवा हृदयक्रिया बंद पडली म्हणजेच तो माणूस मरतो असं आहे का? असंही नाही. तुम्ही ते यंत्र बघितलं असेल 2 इस्त्रीसारखं. हृदय काही क्षण जरी बंद पडलं, त्याला पंपिंग करून किंवा त्याला झटके देऊन ते सुरू करू शकतो. मग माणसाचा मृत्यू नेमका केव्हा होतो? तर हृदयक्रिया, श्वासाची क्रिया आणि शरीरातील इतर सर्व क्रिया, या सर्वांवर कंट्रोल करणारी जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, चेतना म्हणतो आपण त्याला, एनर्जी म्हणतो, कुणी आत्मा म्हणेल किंवा अगदीच कुणी वेगवेगळ्या देवांचे नावं देईल, अल्लाह म्हणेल किंवा येशू म्हणेल किंवा कृष्ण, बुद्ध, महावीर, काहीही म्हणा. तर त्या शक्तीचं ज्या वेळेला आपल्या शरीरातून ती शक्ती ज्या वेळेला निघून जाते त्यावेळेला माणसाचं मरण आहे. म्हणजे जोपर्यंत ती ऊर्जा कुठली, जी या शरीराला चालवते, जी मला बोलायला लावते, जी तुम्हाला ऐकायला लावते, जी हे शरीर चालवते, ती चेतना, ती ऊर्जा जोपर्यंत शरीरात आहे
तोपर्यंत आपण जिवंत आहोत. कुठून आणली ती ऊर्जा? तर हे संपूर्ण विश्व एका ऊर्जेच्या महासागराचंच बनलेलं आहे. या संपूर्ण विश्वामध्ये ऊर्जेशिवाय दुसरं काहीच नाही. ही जी संपूर्ण विश्वातली ऊर्जा आहे, ही संपूर्ण विश्वातली ऊर्जा त्या ऊर्जेचा एक अंश म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. अरूप असलेली ऊर्जा रूप घेऊन आपल्यासारख्या वेगवेगळ्या शरीराचं ज्या वेळेला मूर्त स्वरूप प्रगट करते त्यावेळेला माणसाचा देह तयार होतो. कशी आहे ही ऊर्जा? असीम आहे, अनंत आहे, अरूप आहे, निराकार आहे, निर्विकार आहे. कळतंय? तिचं एक रूप म्हणजे तुम्ही आहेत. या ऊर्जेच्या महासागराचा ज्याच्यात आपण राहतो जन्मही झालेला नाही आणि ते मरणारही नाही. थर्मोडायनॅमिक्सचा पहिला नियमच आहे. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आता तुम्हाला जर एखाद्याला विचारलं की बाबा रे कुठे आहे ती ऊर्जा, तर तुम्ही सांगू शकणार नाही. का? कारण तुम्ही ऊर्जेतच जन्माला आला, ऊर्जेतच मरतात, ऊर्जेच्याच सागरात आहात आणि ऊर्जेच्याच सागरात विलीन होणार. त्यामुळे तुम्हाला ते नाही जाणवणार. जसं खूप मोठ्या सागरातल्या माशाला जर विचारलं, पाण्याच्या सागरातल्या, की बाबा रे या जगात पाणी असा वस्तू असते का? पाणी आहे? मासा म्हणेल पाणी ही गोष्टच खोटी आहे, पाणी नाहीच. का बरं? त्याचा जन्मच पाण्यात झाला, ते मरणारही पाण्यात. पण पाणी आहे हे त्या माशाला केव्हा जाणवेल? ज्या वेळेला त्याला पाण्याच्या बाहेर काढताल. बरोबर, त्याला पाण्याच्या बाहेर काढल्यावर जाणवेल. तसंच जसा तो पाण्याच्या सागरात मासा आहे, तसं या ऊर्जेच्या सागरात माणूस आहे. जाणवत नाही, जाणवेल. कधी जाणवेल? ज्यावेळेस मरायला लागलो, ऊर्जा निघून जायला लागली की मग कळतं अरे हे ऊर्जेपासून तयार झालं आणि ऊर्जेतच जायचं. समजतंय सर्वांना? कळतंय? लक्षात येतंय? सागरातला सागर में घागर, त्या सागरातली एक घागर म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. हा, आता काही घागरी आहे तर काही रांजण आहे, काही छोटे छोटे ग्लास आहे, आकार वेगवेगळे आहेत. पण हे वेगवेगळे आकार, वेगवेगळ्या जाती धर्म, वेगवेगळ्या ज्या सगळ्या दिसणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्यांमध्ये ती एकच ऊर्जा आहे. आणि त्या ऊर्जेला, त्या चेतनाला, त्या प्राणाला आपण कुंडलिनी शक्ती असं म्हणतो. आजचा क्लास कशासाठी आहे? तर ही कुंडलिनी शक्ती जितकी जागरूक, या कुंडलिनी शक्तीची अनुभूती घेणं, या कुंडलिनी शक्तीला, या ऊर्जेला प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणं, त्याची जागृती करणं, ती शुद्ध करणं, ती जी सुप्त स्वरूपात बसलेली ऊर्जा आहे ती सगळीकडे पोहोचवणं. का करायचं असं? कशामुळे आजचं ध्यान करायचंय? काय आहे आजच्या ध्यानात? साधं सिंपल आहे. मी नेहमीच तुम्हाला विचारतो की तरुण माणूस आणि म्हातारा माणूस याच्यात फरक काय? तरुणाची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा उच्च पातळीवरती आहे आणि म्हाताऱ्याची ऊर्जा आता त्याचं रूपांतरण होणार आहे. उदाहरणार्थ 2 फळं आहेत माझ्याकडे. एक फळ आत्ता तोडलेलं आणि दुसरं फळ 10 दिवसापूर्वी तोडलेलं. माझ्याशी बोलत राहायचं बरं का. जर मी तुम्हाला म्हटलं
की आत्ता तोडलेलं एक फळ आहे आणि 10 दिवसापूर्वी तोडलेलं फळ हे बघा आणि तुम्हाला कोणतं फळ घ्यायचं ते घ्या. सांगा मला तुम्ही कुठलं फळ घेणार आहे? बरोबर आहे, आत्ता तोडलेलं माझ्यासाठी तुम्ही शिळच ठेवणार आहे. मग हे ताजं हे शिळं हे कसं काय समजलं आपल्याला? तर जे ताजं आहे त्याच्यात एनर्जी आहे, त्याच्यात ऊर्जा आहे, आणि जे शिळं आहे त्याचं ते असं कोमेजलेलं आहे. का बरं? त्याची ऊर्जा निघून गेलेली. कळतंय मी सांगतोय ते? मग रोगांचं असणं म्हणजे काय आहे, मनाचं नैराश्य असणं म्हणजे काय आहे, ताणतणाव म्हणजे काय आहे, तुमच्या ऊर्जेची तुम्हाला जाणीव नाही, त्या ऊर्जेची तुम्ही जागृती केली नाही, त्या ऊर्जेची तुम्ही काळजी घेतली नाही, त्या ऊर्जेची जागृती करण्यासाठीचं जे साधन परमात्म्याने दिलेलं होतं ते शरीर, त्याचा योग्य वापर तुम्ही केला नाही, म्हणून त्या ऊर्जेची तुम्हाला अनुभूती नाहीये. समजतंय मी सांगतोय ते? आणि ही जी ऊर्जा आहे जी मूलाधार चक्रामध्ये, त्या मूलाधार चक्रातल्या ऊर्जेला सुप्त स्वरूपात असलेल्या कुंडलिनीला जागृत करून ती हळूहळू वरच्या 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 चक्रात नेऊन सहस्त्रारापर्यंत नेणं, याच्यासाठीच आजचं हे सेशन आहे, आजचा हा क्लास आहे. आणि हे फक्त मानव देहातच होऊ शकतो. जे म्हणतात ना की सर्वश्रेष्ठ जन्म सगळ्या जन्मांमधला मानवाचा आहे. का बरं? कारण माणूसच एक असा आहे, माणसाचाच देह एक असा आहे की याच देहातून आपण मोक्ष मिळवू शकतो. अध्यात्माचा जो उद्देश आहे, हा अध्यात्माचा उद्देश देवाला प्राप्त करणं नाही. अध्यात्माचा उद्देश आहे मोक्ष प्राप्ती, त्या ऊर्जेत विलीन होऊन जाणं. आणि हे फक्त मानव देहात शक्य आहे, दुसऱ्या देहात हे शक्य नाही. आणि त्याच्यासाठी मग आजचा हा क्लास, आजचं हे शिबिर आहे. आता ही जी ऊर्जा आहे, ही जी कुंडलिनी शक्ती आहे, आता हे जे 7 चक्र आहेत, हे चक्र म्हणजे काय आहे, हे 7 चक्र म्हणजे काय आहे, आपण सगळं बघणार आहोत. मी जे बोलतोय मला सर्वांनी सांगा, ते लक्षात येतंय तुमच्या सर्वांच्या? येतंय? आवाज येतोय क्लिअर? हां, येतोय. हे असं नाही बरं का. खूप लोक सांगतात मी कुंडलिनी शक्तीचं ध्यान केलं, कुंडलिनी शक्तीचं ध्यान केलं, म्हणजे एकदा ध्यान केलं आणि झालं, तुम्हाला मोक्ष मिळाला आणि तुम्हाला मुक्ती मिळाली आणि तुमची एनर्जी वाढली आणि तुमच्या रोगांपासून तुम्ही दूर झाले. असं नसतं. हे आजचा सत्संग म्हणजे प्रवासाची सुरुवात आहे. तसं पाहिलं तर आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर केलेले जे सगळे साधक आहेत, या सगळ्या साधकांना ऑलरेडी याची अनुभूती आलेली आहे. तुमची ऊर्जा जागृत झालेली आहे. फक्त त्या ऊर्जेची भाषा न वापरता ऊर्जा जागरूक केलेली आहे आपण. वेदांची भाषा न वापरता वेद तुमच्याकडनं जगून घेतलेले आहेत. आणि गीतेचे श्लोक न सांगता जो परमात्म्याचा संदेश आहे तो तुमच्या जीवनात आचरणात कसा आणायचा हे तुमच्याकडनं ऑलरेडी ज्ञानयोगाच्या साधकांकडनं हे करून घेतलेलं आहे. फक्त भाषा गंमत गंमत करत बाबूच्या सोबत राहून आपण ते केलेलं आहे. आज जरा ऑफिशियली भाषेत सांगतोय तुम्हाला. हे ध्यान जितकं गरजेचं आहे, आजचा सत्संग जितका गरजेचा आहे, ऊर्जेची जागृती होण्यासाठी त्यासाठीच महत्त्वाचं काय माहिती आहे का? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, या सगळ्या पायऱ्या चढणं आवश्यक आहे. यम म्हणजे काय? मी कसं राहायला पाहिजे, माझ्यामुळे इतरांना त्रास नाही व्हायला पाहिजे, मी सत्य बोलायला पाहिजे,
मी असं राहायला पाहिजे की माझा परिवार, माझा समाज आनंदी राहायला पाहिजे. मला सांगा, एखादा माणूस दारू ढोसतोय, शिव्या घालतोय दुसऱ्याला, अस्वस्थ आणि मी ध्यान केलं आणि मला परमेश्वराप्राप्ती होऊ शकतं का? असं त्यासाठी आहार शुद्धी पाहिजे, नियम पाहिजे, जे हातात घेतलं ते पूर्ण करता आलं पाहिजे, ईश्वरावरती विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. या गोष्टी आवश्यक आहे त्याच्यासाठी. आसक्ती जी कुठेतरी अडकून बसलेले आहेत, तुम्ही ध्यानाला बसले आणि जर तुमचं लक्ष तिकडेच असेल तर कसं ध्यान लागेल? हे शिबिरात सगळं झालेलं आहे. आसन, आसन म्हणजे काय? पुढं जे आपण आता शेवटी ध्यान करणार आहोत त्या ध्यानामध्ये तुम्हाला निदान अर्धा तास बसायचंय, तर एका जागी निश्चल एखाद्या पुतळासारखं स्थिर, ज्या अवस्थेत पाठीचा कणा ताट ठेवून बसता येईल तसं ॲटलिस्ट बसता यायला पाहिजे. आणि याच्यासाठीची पहिली पायरी काय? शरीर शुद्धी, मग मनाची शुद्धी, मग विचारांची शुद्धी, नंतर भावनेची शुद्धी. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून ज्यांनी शिबिर केलेलं नाही आहे, अगोदर तुम्ही आपलं शिबिर करा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि हे आजचं ध्यान तुम्हाला अधिक सहज, अधिक सोपं होईल. समजतंय? आज अनुभव तर तुम्हाला येणार आहेच, निश्चित अनुभव येणार आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप आवश्यक आहे. मग आता हे जे 7 चक्र आहेत, कुठले कुठले 7 चक्र आहेत? ज्यावेळेस मी बोलतोय, ज्यांना टाईप करता येतं त्यावेळेला तुम्ही ते टाईप करा. आणि असं समजूच नका की तुम्ही तुमच्या घरी येईल, मी माझ्या घरी येईल. असं समजा की तुम्ही माऊलींसमोर बसलेत. तुम्ही काय करायचंय? मी तुम्हाला विचारलं की लगेचच मोठ्या आवाजात उत्तर द्यायचं, बोलायचं, म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते चाललं जातं. श्रवण करणं, ऐकणं हे सुद्धा एक कला आहे. मी हृदयापासून, मनापासून बोलत असताना जर समजा तुम्ही मनाने दुसरीकडे असताल तर माझे शब्द कानावर पडतील, पण अनुभव त्याचा येणार नाही. पण मी बोलत असताना तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरलात आणि माझ्याकडे लक्ष देऊन, माझ्याकडे पाहात, माझ्यासोबत जर बोललात, माझ्यासोबत जर डोललात, माझ्या शब्दांचा जर अनुभव घेतला, माझ्यासोबत जर मोठ्याने बोलला, तर आपोआप ते एकाग्र मन तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे शब्द नेतं आणि ऐकता ऐकता, सत्संग ऐकता ऐकता तुम्हाला त्या शब्दांचा अनुभव यायला लागतो. म्हणून पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं तर असं म्हणायचे की नुसतं गुरु समोर बसून श्रवण केल्याने आयुष्य बदलतं, म्हणून त्या शिष्याला श्रावक असं म्हणायचे. आणि असं म्हणायचे की जो श्रावक आहे त्याच्याच जीवनात बदल होतो. श्रावक म्हणजे कोण? ज्याला कसं ऐकायचं हे कळालं, ज्याची इच्छा आहे की यस मला ज्ञान घ्यायचंय, मला अनुभवायचंय, तो श्रावक. तर तुम्ही सगळे माझे श्रावक, माझ्यासोबत पुढच्या या प्रवासाला तयार आहात? यस? हात करा असं. यस? ओके, खूप छान. मग कुठले कुठले 7 चक्र आहेत आपण त्याची नावं बघूयात. त्याचं स्थान, त्याचा रंग, ते सगळं मी सांगणार तुम्हाला. पहिलं जे चक्र आहे, माझ्यासोबत बोलायचं बरं का, मूलाधार चक्र. म्हणा, बोला, मूलाधार चक्र. नंबर 2 स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठान. नंबर 3 मणिपूर चक्र. 4 अनाहत चक्र, अनाहत. 5 विशुद्ध चक्र. 6 आज्ञा चक्र आणि 7 सहस्त्रार चक्र. समजतंय? मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार. काय आहे हे चक्र? म्हणजे मी जे बोलतोय ते नीट ऐका आणि रिपीट करा माझ्यासोबत. तुमच्या ध्येयाकडे जाणाऱ्या प्रवासातले 7 स्टेशन म्हणजे हे चक्र आहे. कळतंय? मानव देहाच्या जीवनाच्या ध्येयाकडे नेणारे 7 स्टेशन्स म्हणजे हे चक्र आहे.
ध्येय काय माणसाचं मी अगोदरच सांगितलं, मोक्ष मिळवणं. जसं इथून मला पुण्याला जायचंय, मी औरंगाबादहून पुण्याला निघालो, ते स्टेशन्स लागतील ना. पहिल्यांदा वाळूज लागेल, मग नेवासा लागेल, नगर, मग शिरूर, मग शिक्रापूर आणि मग पुणे, बरोबर आहे. तसं जीवनमुक्ती हे माझं ध्येय आहे. नाही, माझं नाही माऊली, तुमचं नसू द्या ते ध्येय. परमात्म्याने माणसाचं ध्येय कशासाठी पाठवलेलं आहे? जीवनमुक्ती. मग या मोक्षाकडे जायचं असेल तर या मूलाधार चक्रापासून स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार, इथून तुमची ऊर्जा मूलाधारकडनं सहस्त्रारकडे नेणं, ह्याचे ते 7 स्टेशन्स आहेत. कळतंय? आनंदी राहायचंय सर्वांना, सांगा. रोगमुक्त राहायचंय सर्वांना, बोला. हसत खेळत प्रत्येक क्षण एन्जॉय करायचं जग जिवंत असताना. हां, मग हे जे काही करायचंय, या आनंदाकडे, या तणावमुक्त जीवनाकडे नेणारे 7 पायऱ्या, मूलाधारपासून सहस्त्रार चक्रापर्यंत. उदाहरणार्थ अशी कल्पना करा की 7 मजली एक बिल्डिंग आहे. आता या 7 मजली बिल्डिंग मध्ये तुम्ही राहतायत आणि एक एक मजल्याला एक एक खिडकी आहे. मला उत्तर द्यायचं बरं का सगळ्यांनी. तुम्ही काय करतायत? खालच्या मजल्यावरती राहतायत. हे समजून घ्या, हे अत्यंत महत्वाचं आहे. खालच्या मजल्यावरती तुम्ही राहतायत आणि खालच्या मजल्यावरतून तुम्ही खिडकीतून बाहेर बघतायत. आता मला सांगा, खालच्या मजल्यावर तुम्ही खिडकीतून बाहेर पाहत असताना जे संपूर्ण दृश्य आहे ते सगळं दृश्य तुम्हाला दिसेल का? नाही, सीमित दृश्य दिसेल, थोडंसंच दिसेल. पण प्रॉब्लेम हा आहे की खालच्या मजल्यावर राहणारा जो बाबू आहे आपला, तो खालच्या मजल्यावरतीच राहतो, त्याला वरच्या मजला माहितीच नाहीये किंवा माहिती असून पुढे वरती जायची तयारी नाहीये. आणि खालच्या मजल्यावरतून तो जो खिडकीतून बाहेर बघतो ना, तो काय म्हणतो की हे जे मला बाहेर दिसतंय हेच सत्य आहे, आणि याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्याने कोणी काही सांगितलं तर ते खोटं आहे, असत्य आहे. आता याच्यात प्रॉब्लेम काय ते सांगतो. तो जे म्हटला की मला जे दिसतंय ते सत्य, ते चुकीचं नाहीये, ते बरोबर आहे. पण मला जे दिसतंय तेच सत्य हे चुकीचं आहे. तो सत्याचा एक भाग आहे. सत्य विशाल आहे आणि त्या सत्याला पाहण्यासाठी उत्तर द्या, वरच्या मजल्यावरती जावं लागेल की नाही लागणार? बोला. तशी आपली शक्तीची, ज्या वेळेला आपली जी शक्ती आहे, ऊर्जा, कुंडलिनी शक्ती, ही खालच्या मजल्यावरती असते. म्हणजे कुठल्या चक्रात असते सांगा? मूलाधार चक्रात. त्या मूलाधार चक्रात ज्या वेळेला ही शक्ती असते त्यावेळेला तुम्हाला जीवनाविषयी येणारे अनुभव वेगळे असतात. ज्याची शक्ती स्वादिष्टान चक्रामध्ये, त्याचे अनुभव, त्याचं जीवन वेगळं आहे. प्रसंग तेच आहे बरं का, घटना तेच, आणि त्याचं जीवन वेगळं आहे. ज्याचं मणिपूर चक्र आहे, ज्याचं अनाहत चक्र आहे, जसं जसं तुम्ही वरच्या चक्रात जाता ना, तसं तसं जीवन अधिक उल्हासदायक, आनंदी आणि तणावमुक्त होत, रोगमुक्त तुम्ही होतात. यासाठीच आजचा क्लास. कळतंय सर्वांना? मग आता हा खालच्या मजल्यावरचा जो माणूस आहे त्याला तितकंच दिसतं, सीमित. तो जर दुसऱ्या मजल्यावरती गेला तर सांगा, त्याला अजून मोठं दृश्य दिसेल. तिसऱ्या मजल्यावर अजून जास्त दिसेल, चौथ्या अजून, 5व्या 6व्या, आणि जर तो गच्चीवरती गेला तर मग त्याला खरं स्वरूप कळेल, सगळं काही दिसेल. बरोबर आहे? समजतंय सर्वांना? सेम असंच आहे. तुमची ऊर्जा ज्या वेळेला मूलाधार चक्रातच असते त्यावेळेला तुम्ही आजारी असतात, नैराश्य असतं, तुम्ही विश्वास ठेवत नाही कोणावरती, आयुष्य म्हणजे नरक बनतं. आणि जशी जशी ही ऊर्जा वरच्या मजल्यावरती जायला लागते, तसं तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असे वेगवेगळे अनुभव यायला लागतात. आणि त्याच्यासाठीच आजचा क्लास, आजचं ज्ञान, आणि ज्ञानाच्या शेवटी आजचं ध्यान आहे. चला आपण प्रवासाला सुरुवात करूयात.
वही पेन असेल तर तुम्ही लिहून सुद्धा घेत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. मी खूप थोडक्यात सांगणार. आता हे मूलाधार चक्र जे आहे याचं स्थान कुठे आहे? मूलाधार चक्राचं स्थान आहे मणक्याचा सगळ्यात खालचा भाग, जननेंद्रियाच्या मागे मणक्याच्या सगळ्यात खालच्या भागात या मूलाधार चक्राचं स्थान आहे. याचा रंग लाल आहे आणि याला 4 पाकळ्या आहेत असं ऋषीमुनी लोकांनी सांगितलेलं आहे. त्या 4 पाकळ्या म्हणजे काय, तो लाल रंग म्हणजे काय, याच्याविषयी मी सविस्तर सांगत नाही, कारण आपल्याला 10:30 पावणे 11 पर्यंत हे संपवायचं आहे. ठीक आहे. आता ऐका, मूलाधार चक्रातच जर शक्ती तुमची असेल, ऊर्जा जी आहे ती जर खालच्याच चक्रात अडकलेली असेल, तर तुमची मानसिक स्थिती आणि शरीराची स्थिती कशी असते बघा. आता पुन्हा एकदा ऐका. आजचा जो क्लास आहे ना, या क्लासमध्ये तुम्ही आत्मपरीक्षण करायचं की जेव्हा जेव्हा जे काही मी तुम्हाला सांगेल प्रत्येक वेळेला तुम्ही हे आत्मपरीक्षण करायचंय की या 7 मजल्यापैकी तुम्ही कुठल्या मजल्यावरती आहेत. कळतंय? हे जे मी तुम्हाला सांगतोय याच्यापैकी कुठली अनुभूती तुम्ही सध्याला घेत आहात हे तुम्ही मला न सांगता स्वतःला बघायचंय. आणि मग जिथे तुम्ही आज ज्या मजल्यावरती त्याच्यावरतून वरच्या मजल्यावरती आपल्याला जायचं. खूप सोप्या शब्दात सांगतो मी. मग जे लोकांची ऊर्जा मूलाधार चक्रातच अडकलेली असते, लिहून घेत चला बरं का तुम्ही, वही पेन असेल तर. काय सांगितलं मी? मूलाधार चक्र 4 पाकळ्या, स्थान मणक्याचा खालचा भाग, रंग लाल, आणि मूलाधार चक्रचा संबंध आहे आरोग्य. सांगा कशाशी संबंध आहे? आरोग्य. कशाचं? शरीराचं आणि मनाचं आरोग्य. आता माझ्याकडे लक्ष द्या. ज्यांची ऊर्जा मूलाधार चक्रातच अडकलेली आहे त्यांचं जीवन कसं असतं? त्यांना फक्त 2 गोष्टी महत्वाच्या असतात. कुठल्या कुठल्या? एक भोग आणि दुसरं रोग. बस, याच्याशिवाय काहीच नाही. भोग, रोग आणि झोप याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच करता येत नाही. कुणाविषयी सांगतोय मी? ज्यांची ऊर्जा मूलाधार चक्रातच. त्यांची मानसिकता अशी असते, तुम्ही निरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. मूलाधार चक्रात ज्यांची ऊर्जा अडकलेली आहे त्यांची मानसिकता कशी असते? माझा जन्म फक्त भोगण्यासाठी झालेला आहे. प्रत्येक गोष्ट, शरीराचे भोग, वासनेत अडकलेले असतील. अध्यात्माचा तिटकार आहे त्यांना. शांत बसणार नाही ते लोक कधी. जेवण सुद्धा नुसतं जेवण म्हणून करणार नाही, बस जेवणाचा भोग घ्यायचा. उदरभरणो हे जाणी जे यज्ञ कर्म याला प्रसाद म्हणून घ्या, याच्या संबंधी काही घेणं देणं नाही त्यांना. अगदी हा सत्संग जरी ऐकायला त्यांना बसवला ना, ते नावं ठेवत राहतील, शिवाय देत राहतील. असं कधी असतं का, असं कधी असतं का. विश्वास तर ठेवणार नाहीच, पण फक्त भोग, भोग, निद्रा, मैथून याच्याशिवाय दुसरं काहीच जमत नाही. आयुष्य फक्त भोगण्यासाठी आलेलं आहे बस. त्यांच्या डोक्यात दुसरं काहीच नाही, फक्त वासना, फक्त सेक्स. मोबाईलवरती व्हिडिओ कंटिन्यू तसेच बघत राहतील. नजर समोरच्याकडे बघण्याची, इतरांकडे बघण्याची, फक्त वाईट. का बरं? अडकलेले कशात आहे? शरीरात. वृत्ती कुठली? भोग आणि रोग. तुम्ही मुळात तसे आहेत का? नाही आहेत, पण ऊर्जा खाली आहे ना, खालच्या मजल्यावर अडकले ना, तुम्हाला तितकंच दिसणार सीमित. हेही लोक जगतात. मूलाधार चक्रामध्ये ज्यांची ऊर्जा अडकलेली हे लोक जगतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगतात तर जनावर सुद्धा. जनावराचं जगणं आणि तुमचं माणसाचं जगणं, मला तरी असं वाटतं की तुम्हाला सांगण्याची गरज नाही, काहीतरी फरक आहे. नाही, काहीच फरक नाहीये. मग हे जनावरासारखं जगतील आणि त्यांना रोग सुद्धा. नीट ऐका, हे जे मूलाधार चक्रात भोग आणि रोग आणि निद्रा याच्यातच अडकलेले जे लोक आहेत ना, यांनाही मरण येतं, चांगल्या माणसालाही मरण येतं. पण जो याच्यात भोगात अडकलेला व्यक्ती आहे त्याचं मरण कसं असेल? रोग येऊन हागणं मुतणं तिथेच शेवटी.
कुत्र्या मांजरासारखं, जनावरासारखं सगळेच्या सगळे रोग झालेले आहेत त्याला. का बरं? जन्म फक्त भोगण्यासाठी आहे बस. समजतंय? हाच व्यक्ती, लक्षात घ्या, नीट आहे का मी काय सांगतोय, हाच मूलाधार चक्रात अडकलेला व्यक्ती जर त्याने त्याची शक्ती वर नेली तर काय होतं? वाल्याचा वाल्मिकी होतो. दरोडेखोर अंगुलीमालचा संत अंगुलीमाल होतात. कळतंय? माणूस तोच, पण ऊर्जा वरती नेणं. आणि म्हणून आज मनापासून तुम्ही ऐका, पण पुढचं जे ध्यान आहे ना, याच्यात डायरेक्टली तुम्हाला अनुभवच येणार आहे. सुंदर सुंदर कंपन तुम्हाला जाणवणार आहे. मग आहारशुद्धी, विचारशुद्धी, प्राणायाम, ध्यान हे सगळं करून आजचा क्लास जर तुम्ही केला, आज जर ध्यान केलं आणि हे ध्यान जर रेग्युलरली केलं तर काय होतं? या भोग आणि रोगातून तुम्ही कुणीकडे वळतात? भोग रोगातून तुम्ही वळतात योगाकडे. आणि योग म्हणजे काय? शरीर मन एकत्र. योग म्हणजे काय? एकत्व. योग म्हणजे काय? परमेश्वराची अनुभूती. कुठं? प्रत्येक क्षणात. मग भोग आणि रोगातून तुमच्यात येते जागरूकता, अवेअरनेस. मी कशा संबंधी सांगतोय तुम्हाला हे सांगा? मूलाधार चक्रासंबंधी सांगतोय. जागरूकता येईल, अवेअर होताल तुम्ही की मी कसं बोलतो, मी कसा बसलेलो आहे सत्संग ऐकताना, माझं लक्ष आहे का माऊलीजींकडे, माझ्या मनात विचार सुरू कुठलेत. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांनी स्वतःला पाहिलं आपोआप त्याचं जीवन बदललं. ज्यांनी स्वतःला जाणलं त्याने जीवनाला जाणलं. आणि ज्याने जीवनाला जाणलं त्यांनी परमात्म्याला अनुभवलं. ज्यांनी परमात्म्याला अनुभवलं त्याचं जीवनच परमात्मामय झालं. आणि ज्याचं जीवन परमात्मामय झालं त्याच्या वागण्या, बोलण्यातून, चालण्यातून, त्याच्या अस्तित्वातून इतरांना आपोआप प्रेरणा मिळेल. संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चक्र जागरूक झालेले होते. आता तुम्ही म्हणताल छत्रपती शिवाजी महाराज हे तर राजे होते, संत तुकाराम महाराज हे तर संत होते. शक्तीची जागृती झाली म्हणजे प्रत्येक व्यक्ती संसार सोडून जाईल. संसार सोडण्यासाठी नाहीये आणि एकच काम करेल असं नाही. मी काय सांगितलं? तुमचं काय काम आहे, तुमचं काय ध्येय आहे, ते ध्येय गाठण्यासाठीची शक्ती मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय होतं रयतेचं राज्य निर्माण करणं. आणि त्यांच्या साधनेतून त्यांनी ते केलं. संत तुकाराम महाराजांचं ध्येय वेगळं होतं, ज्ञान देणं लोकांना, परमात्मा दर्शन करून घेणं. त्यांनी ते केलं. कळतंय? म्हणजे या चक्राची जागृती झाली तर विद्यार्थ्याला अभ्यासात एकाग्रता येईल, घरातलं वातावरण आपोआप बदलेल, व्यावसायिकाला व्यावसायिक यश मिळेल, रोगी लोकांचे रोग दूर होतील. प्रत्येकाला वेगवेगळी अनुभूती येणार. समजतंय? प्रत्येकाला वेगवेगळी अनुभूती येणार. का बरं? भोग आणि रोगाकडनं तुम्ही बोलत राहा. माझ्यासोबत कुणीकडे जाताय सांगा? योगाकडे जाताय. योग म्हणजे काय? जागरूकता. आता या मूलाधार चक्राचा संबंध कुठल्या अवयवांशी आहे ते तुम्हाला सांगतो. हे जे मूलाधार चक्र तुमच्या शरीरामध्ये एंडोक्राईन सिस्टीम नावाची एक सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये 24 ग्रंथी आहेत. आणि या सर्व ग्रंथी आपल्या शरीराला कंट्रोल करतात. या ग्रंथी विचार, भावना, जेवण, वागणं, बोलणं याच्याशी संबंधित आहे. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. कसं ते सांगतो. लक्ष आहे सगळ्यांचं? समजा एखाद्याला डायबिटीज झाला. डायबिटीज झाला म्हणजे काय? तर पॅनक्रियाज मधल्या ग्रंथी त्याच्या नीट काम करत नाही. थायरॉइड झाला याचा अर्थ काय आहे? थायरॉइड आणि थायरॉइड ग्रंथी नीट काम करत नाही. आणि हे प्रत्येक ग्रंथी एक चक्राशी संबंधित आहे. एखाद्याला भीती वाटते, भीती. आता भीती ज्याला वाटते याचा अर्थ काय आहे? ज्याला भीती वाटते याचा अर्थ आहे की त्याची ॲड्रेनाईल ग्रंथी काम करत नाही. समजते? डोकं दुखत असेल, झोप येत नसेल, याचा अर्थ त्याची वेगळी ग्रंथी.
त्याचा जो हार्मोन आहे मेलाटोनिन नावाचा, तो त्याचा नीट काम करत नाही. मग एक प्रत्येक चक्र एकेका ग्रंथीला जोडलेलं आहे आणि ती ग्रंथी त्या त्या अवयवांना नीट करते. तुम्हाला जर ते रोग असतील तर याचा अर्थ ते ग्रंथी नीट होत नाहीये. का? कारण ते चक्र अशुद्ध आहे. मग मूलाधार चक्र जे आहे ते मूलाधार चक्र मूत्राशय आणि गुदद्वाराशी संबंधित आहे. मूत्राशयाविषयीचे आजार आणि गुदद्वारा संबंधीचे आजार, समजतंय? मग ते मूत्राशयात खडे असणं असो किंवा अगदी तुमचा मूळव्याध असो, हे दोन्ही आजार खाणं पिणं याच्याशी तर 90% संबंधित आहेच. पण याचा अर्थ काय आहे? उत्सर्जन संस्था, उत्सर्जन यंत्रणा जी आहे ती जर खराब असेल तर ॲड्रेनाईल नावाची जी ग्रंथी आहे, ॲड्रेनाईल, ती ग्रंथी नीट काम करत नाहीये. का नीट काम करत नाहीये? कारण मूलाधार चक्राची शुद्धी नाही. मग कशी करायची मूलाधार चक्राची शुद्धी? तर मूलाधार चक्राचा मंत्र आहे कुठला? माझ्यासोबत बोला, ल वर अनुस्वार लम. कुठला मंत्र आहे? लम. मी तुम्हाला नंतर सांगेल कसं म्हणायचं. 3 टप्प्यात लमचा मंत्र कसा म्हणायचा तो रोज म्हटला की मूलाधार चक्राची शुद्धी होईल. मूत्राशया संबंधीचे गुदद्वारा संबंधीचे रोग तर दूर होतीलच. का? कारण ॲड्रेनाईल एन्झाईम नीट काम करायला लागेल. हे झालं मूलाधार चक्र. आणि एकदा तुम्हाला तो मंत्र म्हणत तुम्ही गेलात की त्याच्यानंतर तुम्ही शून्य अवस्था आली की मग स्वतःला मूलाधार चक्राची जागृती करण्यासाठी सांगायचं की मी त्या शक्तीशी एकरूप आहे. आता दुसरं चक्र बघूयात. मी जे सांगतोय ते कळतंय ना सगळ्यांना? आता दुसरं चक्र, आणि ना हे खूप थोडक्यात आहे बरं का. खरं त्याचा एक क्लास 3-3 तासाचा मी 7 दिवस घेतलेलं आहे. पण सगळ्या आपल्या ऑनलाईन साधकांसाठीचं हे थोडक्यात सुरू आहे सगळं. आता दुसरं स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्राचं स्थान कुठलं आहे? तर नाभीच्या बरोबर 4 बोटं खाली. नाभीच्या 4 बोटं खाली. हे 6 पाकळ्यांचं आहे. 6 पाकळ्या याला. याचा मंत्र आहे व वर अनुस्वार वम. वम नावाचा याचा मंत्र आहे. याचा रंग नारंगी आहे. मूलाधारचा लाल, याचा नारंगी. आता मी काय सांगितलं होतं? मूलाधार चक्र आरोग्याशी संबंधित आहे, पण स्वाधिष्ठान चक्र हे भावनेशी संबंधित आहे. माझ्यासोबत बोलत राहा. कशाशी संबंधित आहे? भावनेशी संबंधित आहे. आता स्वाधिष्ठान चक्रात जो माणूस अडकला, म्हणजे मूलाधार चक्राची शुद्धी झाली तर आरोग्याविषयीचे सगळे तक्रारी दूर होतात. पण आरोग्याविषयीच्या तक्रारी दूर झाल्या म्हणजे त्याचं जीवन आनंदी झालं का? नाही. आता एनर्जीवरती आहे. समजतंय? मग स्वाधिष्ठान चक्रामध्ये ज्यावेळेला ऊर्जा येते त्यावेळेला त्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. पण तिथंच अडकायचं नाही, कारण स्वाधिष्ठान चक्रातच ज्याची ऊर्जा अडकलेली आहे, म्हणजे ऊर्जा अडकल्यापेक्षा स्वाधिष्ठान चक्र जसं अशुद्ध आहे त्याच्यात 2 गोष्टी असतात. मूलाधार चक्र अशुद्ध असेल तर काय म्हणतो आपण? काय सांगितलं? भोग आणि रोग. स्वाधिष्ठान चक्र जर अशुद्ध असेल तर 2 गोष्टी, अहंकार आणि अविश्वास. अहंकार, अविश्वास, संशय, शंका. आता मला एक गोष्ट सांगा, अहंकार, अविश्वास, संशय आणि शंका असं ज्याच्या मनामध्ये आहे त्याचं आयुष्य नरक असेल की नसेल तुम्ही सांगा. त्याचं कुणाशी तरी पटेल का? घरातलं वातावरण त्याचं कसं असेल? एखादा माणूस असा म्हणतो या घरात फक्त माझं चालेल, ना बायकोला महत्व आहे, ना पोरांना महत्व आहे, ना कुणाला महत्व आहे. मी कमवलं, मी केलंय, मी सांगतोय तसंच वागायला पाहिजे, नाहीतर राहायचं नाही या घरात. हा मी 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 म्हणणारा माणसाला कुणी प्रेम करेल का? करेल कुणी प्रेम? का बरं? लोक तोंडावरती जरी दाखवलं ना तर लोक तोंडावरती दाखवतील, पण मनातून त्यांच्या तुमच्याविषयी राग असणार. का बरं? मी, अहंकार. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, संशय. प्रत्येक गोष्टीत असं वाटतंय दुसऱ्याचं याला स्वार्थच. आणि संशय घेणारे लोक, तुम्ही विचार करा, एक मला सांगा, तुमचा जर प्रत्येकावर अविश्वास असेल, प्रत्येकजण जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल आणि तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक तुमच्याकडे संशयाने बघत असतील तर तुमचं जीवन कसं असेल? अनुभव येईल तुम्हाला? आनंद मिळेल तुम्हाला? बिलकुल नाही. नातेसंबंध टिकतील का? म्हणजे ज्यांच्या नातेसंबंधात प्रॉब्लेम आहे,
ज्यांचा भावनांवर कंट्रोल नाही आहे. मूलाधार चक्राच्या नंतरचं स्वादिष्टान चक्र जे आहे ना ते अशुद्ध आहे, कारण ते भावनेशी संबंधित आहे. लगेच हायपर होतात, लगेच चिडचिड करतात. चिडचिड झाल्यावर मग वाटतं यार उगीच मी चिडायला नको होतं. पश्चाताप कधी होतो? नंतर. अगोदर सगळं करून घेतलं. मग हे कशाशी संबंधित आहे? हे आहे स्वादिष्टान चक्राशी संबंध. समजतंय? मग स्वादिष्टान चक्राची जर शुद्धी केली वम या मंत्राने, तर अहंकाराकडनं निराकड्याकडे जातो, म्हणजे सगळे माझे, आणि अविश्वासाकडनं विश्वास. विश्वास. कृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याला कुणाला मनामध्ये ज्याच्या श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान मिळतं, आणि ज्याला ज्ञान मिळतं त्यालाच शांतता मिळते, आणि ज्याला शांतता असते मनात त्याचं जीवन चांगलं होतं. मग आता हे महत्वाचं आहे बरं का, लक्षपूर्वक आहे का. या स्वादिष्टान चक्राचा संबंध कुठल्या ग्रंथीशी? जनन ग्रंथी. जनन ग्रंथी म्हणजे ओव्हरीज आणि टेस्टॅकलचा संबंध आहे स्वादिष्टान चक्राशी. म्हणजे स्वादिष्टान चक्राची शुद्धी झाली तर काय होतं? आपोआपच ओव्हरीज विषयी किंवा टेस्टॅकल विषयी जर कुठला आजार असेल तर तो दूर होतो. म्हणजे का बरं? पुरुषांमधलं टेस्टोरिन नावाचं जे हार्मोन आहे आणि स्त्रियांमधलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचं जे हार्मोन आहे त्याच्यावर कंट्रोल करणं, त्याला संतुलित करणं आणि संतुलित करून ते योग्य प्रमाणात ठेवणं, स्त्रवणं, हे काम करतं स्वादिष्टान चक्र. ज्यांना मूलबाळ होत नाही, इनफर्टिलिटी, खूप सारे लोक असे आहेत, खूप सारे, मी शेकडो म्हणत नाही, मी हजारो म्हणतोय, की ज्यांना 2 वर्ष, 4 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष अशा अनेक वर्षांपासून ज्यांना मूलबाळ नव्हतं, वेगवेगळ्या कारणाने जे ट्रीटमेंट घेत होते, IVF टेक्नॉलॉजी असेल ना, तर अजून कुठलं बरंच काही असेल. पण शिबिर जसं केलं त्यांनी टिकवून ठेवलं ध्यान प्राणायाम, आणि ते लोक रेग्युलरली चैतन्यवनात येऊन फक्त त्यांनी काय केलं, वेगवेगळे ध्यान प्राणायाम आणि जोडल्या गेले, शरीरशुद्धी, मनशुद्धी केली, आणि 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्षाच्या नंतर त्यांना मूलबाळ झालं. कशामुळे झालं? तर पुरुषांमधलं टेस्टोरिन आणि स्त्रियांमधलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाच्या जे हार्मोन्स आहे त्याच्यावर कंट्रोल करणं, हे काम आहे स्वादिष्टान चक्राचं. कधी होईल हे? आहारशुद्धी महत्वाचे, प्राणायाम महत्वाचे, ध्यान महत्वाचे, विचार महत्वाचे, प्लस आजचं ध्यान. कळतंय? त्याचा मंत्र कुठला आहे? वम नावाचा मंत्र आहे. कसा बोलायचा मंत्र मी तुम्हाला नंतर सांगणार. आणि ज्या वेळेला तुम्ही स्थिर होताल हा मंत्र म्हणून, त्यावेळेला याच्यात काय सांगायचं स्वतःला? मी संतुलित आहे. मूलाधार चक्रात स्वतःला काय सांगायचं? मी शक्तिशाली आहे. समजतंय? कसं मी ध्यान करून घेणार तुमच्याकडनं. ॲक्च्युली हे खूप मोठं आहे, मी थोडक्यात तुम्हाला पटपट सांगतो. त्याच्यानंतर मग वरचं चक्र शुद्ध करायचं. त्याच्या पुढचं चक्र आहे मणिपूर चक्र. याला नाभी चक्र असं सुद्धा म्हणतात. कुठे येते? त्याचं स्थान आहे नाभी. आता याला 10 पाकळ्या आहेत. याचा जो मंत्र आहे तो आहे रम. र वर अनुस्वार. सांगा, बोला, लिहा. कुठला? रम. याचा रंग आहे पिवळा. आता ऐका. मूलाधार चक्र आरोग्याशी संबंधित, स्वादिष्टान चक्र भावनेशी संबंधित, मणिपूर चक्र ऊर्जेशी, शक्तीशी संबंधित. समजतंय? मणिपूर चक्र कशाशी संबंधित आहे? शक्ती. मग मणिपूर चक्र ज्यांचं शुद्ध नसेल, हा प्रॉब्लेम सध्याला फार लोकांना अनुभवत आहेत बरं का लोक. मणिपूर चक्र शुद्ध नाही आहे तुमचं. मणिपूर चक्राची शुद्धी, नाभी चक्र, सगळी निर्मिती जी होत असते ती निर्मिती नाभीतून होत असते. तुमचा जन्म नाहीतरी कुठून झाला? आईशी कशाने जोडले गेलेले तुम्ही? नाळ. बरोबर आहे? बाहेर आल्याच्या नंतर ती नाळ कापतो आपण. तुम्ही थोडीच खात होते आईच्या पोटात असताना. आई खात होती, पण भेटायचं तुम्हाला कशातून? नाळेतून.
मग ते स्थान कुठले? नाभी, मणिपूर चक्र. तर आज जो लोकांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कुठला माहिती आहे? फोबिया. म्हणजे कशाची पण भीती वाटते. कुणाला भविष्याची भीती, कुणाला भूतकाळातून घडून गेलेल्या गोष्टी, कुणाला उंचीची भीती वाटते. मनात अशी भीती, विनाकारण भीती, मी मरतो का काय, मरणाची भीती. ही जी भीती आहे ना, भीती, आणि दुसरी गोष्ट मोह, या दोन गोष्टी संबंधित आहे मणिपूर चक्र. म्हणजे तुम्हाला माहिती आहे दारू पिली नाही पाहिजे पण व्यसन लागलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे तंबाखू खायला नाही पाहिजे पण खातातच आहे, राहवल्याच जात नाही. तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट चुकीची आहे. तुम्हाला माहिती आहे की 7-7, 8-8, 9-9 वाजेपर्यंत झोपून राहणे चुकीचं आहे, तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही लोळत राहतात. का बरं? मोह झोपेचा, खाण्याचा मोह. मणिपूर चक्र अशुद्ध असेल तर दोन गोष्टी होतात, एक भीती वाटते आणि मोहात अडकता. दुर्दैव असं आहे की आहारामध्ये प्राणायाम, ध्यान याच्यामध्ये आपण परिवर्तन करत नाही, हे करत नाही, आहारात शुद्धी करत नाही, प्राणायाम करत नाही, ध्यान करत नाही. आणि भीती वाटणारे, नैराश्य आलेले, डिप्रेस झालेले जे लोक आहेत, ताणतणाव आलेले लोक आहेत, ते दवाखान्यात जाऊन वेड्यासारखं गोळ्या घेतात, मेंदू बधीर होऊन जातो आणि आयुष्यभर ते तसेच राहतात. आपल्या शिबिरात असे हजारो लोक आहेत की जे गोळ्यांशिवाय सुद्धा त्यांची भीती निघून गेलेली. मग या मणिपूर चक्राची जर शुद्धी झाली तर दोन गोष्टी येतात, भीती आणि मोह निघून जातो, आणि दोन गोष्टी येतात, हिम्मत आणि धैर्य. लिखो, क्या क्या बोला मैंने? हिम्मत आणि धैर्य. आता हिम्मत आणि धैर्य आलं की जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. आणि नीट ऐका, माझं लक्षपूर्वक ऐका, हे बोलणं हे खूप महत्वाचं आहे. मणिपूर चक्राला जी ग्रंथी जोडलेली आहे, एक आहे पॅनक्रियाज आणि दुसरं आहे पॅनक्रियाज मधली ग्रंथी, म्हणजे जे इन्शुलिन तयार होतं ते इन्शुलिन, ग्लुकॅगॉन आणि दुसरं जे आहे इन्शुलिन पॅनक्रियाजमध्ये तयार होणार ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲड्रेनाईल ग्रंथी. या दोन ग्रंथी ज्या आहेत या जोडलेल्या आहेत. आणि या दोन ग्रंथी ज्या आहेत ना, नीट ऐका, वाटल्यास लिहून घ्या, 7 हार्मोन्स कंट्रोल करतात. काय सांगितलं मी? या दोन ग्रंथी मणिपूर चक्राशी संबंधित असलेल्या 7 हार्मोन्स कंट्रोल करतात. म्हणजे जसं मणिपूर चक्र चुकीच्या आहारामुळे, प्राणायाम ध्यान न केल्यामुळे, चुकीच्या विचारांमुळे, हे ध्यान न केल्यामुळे अशुद्ध आहे, त्याचे 7 हार्मोन्स जे आहेत त्या 7 हार्मोन्सवर असंतुलन होऊन त्याला ते वेगवेगळे रोग येतात. पहिला रोग कोणता? पॅनक्रियाजमधलं एक ग्लुकॅगॉन आणि दुसरं इन्शुलिन, याचं असंतुलन बिघडलं तर त्याला होतं डायबिटीस. कळतंय का तुम्हाला? दुसरे त्याला आजार येतात लिव्हर आणि किडनी संबंधीचे आजार, लिव्हर आणि किडनी संबंधीचे आजार. तिसरं त्याला रोग येतात मानसिक नैराश्य, ताणतणाव. का बरं? स्टिम्युलेशनशी संबंध आहे मणिपूर चक्राचा, भावनांशी संबंध आहे मणिपूर चक्राचा, प्रतिक्षिप्त क्रियेशी संबंध आहे मणिपूर चक्राचा. मणिपूर चक्र म्हणजे नाभीचक्र, प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे, बघा आता हे खूप अत्यंत महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला आयुष्यात संकट येतं, आता मला सांगा, संकट काही तुम्हाला म्हणून येणार नाही, ए उद्या मी तुझ्याकडे येणार आहे बरं का, तू तयार राहा. संकटाचा अर्थच काय आहे? संकटाचा अर्थच आहे जे अचानक येतं, अपेक्षा नसताना येतं, बरोबर? मग त्या संकटात कटकट करत राहायचं की त्या संकटाविरुद्ध कट करून त्या संकटाला कट करायचं, हे तुमच्या हातात आहे. पण हे कशा हातात आहे? उदाहरणार्थ नीट ऐका. समजा तुम्ही रस्त्याने जातायत आणि रस्त्याने जाताना अचानक तुमच्यासमोर नागोबा उभं राहिला फणा काढून. आता नाग उभं राहिल्याच्या नंतर बोलत राहा, मला सांगत राहा. नाग उभं राहिल्याच्या नंतर अचानक नाग फणा काढून काय होईल? थर 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 थर. आणि अशा वेळेला काय होतं बघा, बोलायचं असतं काहीतरी पण बोलल्या पण जात नाही, बोबडी बोलते, असं करायला लागतं, बरोबर? काही लोकांना घाम फुटतो, काही लोक बेशुद्ध पडतात.
आता बघा, मला एक उत्तर द्या बरं का, मला सांगा, जेव्हा अचानक नाग उभं राहिला, तुम्हाला बोलायचं असतं, तुम्ही बोलू शकत नाही. आणि हे देखील तुम्ही अनुभवलेलं असेल की त्यावेळेस तुम्हाला पळायचं असतं, पण पळताना पळायचं तर असतं, पण पाऊल उचलल्याच जात नाही. ते पाऊलं जड होतं. मेरा पाव भारी हो गया ते वेगळं बरं का. तुमचं पाऊल जड पडतं. तुम्हाला आतून मन सांगतं, आतून सगळ्या सूचना येतात की पळ पळ पळ, पण बोबडी पण वळत नाही, तोंडातून शब्द फुटत नाही, तुम्ही घाबरलेले असतात, अंगातून घाम यायला लागतो आणि आपोआपच काय होतं, पाऊल जड होतं आणि तुम्ही असं करतात. अनुभव आलेला आहे कोणाला याचा? बरोबर आहे. हे कशामुळे होतं? तर याला कारण आहे स्टिम्युलेशनसाठी, प्रतिक्षिप्त क्रियांसाठी ॲड्रेनाईल एन्झाईम नावाची जी ग्रंथी आहे, ती जर पाझरली, ती जर संतुलित झाली. ॲड्रेनाल एन्झाईमचं कामच काय आहे? संकटात स्थिर राहण्यासाठी पाझरा करणं, स्त्रवणं, रस सोडणं. हे फक्त संकटात येते, कळतंय? मग ज्याचे ॲड्रेनाल ग्रंथी, ज्याचं मणिपूर चक्र शुद्ध आहे, ज्याचा ॲड्रेनाल ग्रंथीवरती कंट्रोल आहे, संतुलित आहे, एका क्षणात त्याला कळेल पळायचं की लढायचं. यालाच वैद्यकीय भाषेत काय म्हणतात? फाईट की फ्लाईट. हॅलो, कळतंय का? संकटाला फाईट करायचं त्याच्यासोबत की फ्लाईट म्हणजे तिथून पळून जायचं. हे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये जर कळालं, बोबडी वळेल, बोलत राहा. नागाची भीती वाटेल? नाही. भीती वाटली तरी लगेच एका क्षणात त्या भीतीतून मुक्त होताल की नाही? यस. का बरं? सुचलं काय करायचं. पळून गेले, नागाची भीती राहील? नाही. समजतंय सगळ्यांना? पण फ्लाईट की फाईट, लढा द्यायचा की पळायचं, रडायचं की लढायचं, हे ठरवणारी ग्रंथी आहे ॲड्रेनाईल ग्रंथी. मग पूर्वीच्या काळच्या लोकांची ॲड्रेनाईल ग्रंथी खूप चांगलं काम करायची, म्हणून त्यांना डायबिटीस नव्हता, बीपी नव्हता, मानसिक ताणतणाव नव्हता, फोबिया नव्हता, रोग नव्हता. का बरं? निसर्ग चक्राशी ते जोडलेले होते. लवकर उठणं, लवकर झोपणं, पहिला नियम. पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं तर तेलकट सणासुदीलाच खायचे, म्हणजे त्याचा नियम पालन केला. जेवताना सुद्धा भाज्या खायचे, मंत्र म्हणून जेवण करायचे, सगळीकडे देव बघायचे, निसर्गाच्या सानिध्यात राहायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वीच्या काळचे लोक ना देव भोळे होते, ते 1.5 शहाणे नव्हते. आपण 1.5 शहाणे आहेत. मी करतोय, मी करतोय. आणि पूर्वीच्या काळचे लोक काय म्हणायचे? मी नाही करत आहे. जे चांगलं झालं कोणामुळे झालं? देवामुळे झालं. आणि काही वाईट जरी असेल तर देवाचीच इच्छा आहे, याच्यातून काहीतरी चांगलं होईल, म्हणजे ते विश्वास ठेवायचे. आणि मग त्याच्यामुळे त्यांना संकट वाटायचंच नाही. आणि संकट कधी असायचं? लक्ष बरोबर काय का बरं का, फार इंटरेस्टिंग आहे. पूर्वीच्या काळच्या लोकांचं संकट कधी असायचं? एखाद्या वेळेला नाग उभा राहिला तर. सध्याला बघा ना, सध्याला तुम्हाला सगळीकडे नागच वाटतात. बायको नागिन, फुस. जॉब, तिथला बॉस नाग, फुस. कर्ज काढलेलं तो दिसला, फुस. समजतंय? तुम्हाला काहीतरी बाकीचं पुढे जायचं असतं, सगळे पुढे गेले, भविष्य तुम्हाला सांगतं बाबाजी कठोल्लू, फुस. मग आता काय झालेलं आहे? ही ग्रंथी संकटात पाझरते, पण तुम्ही प्रत्येक वेळेला संकटातच असतो ना. तुम्ही प्रत्येक वेळेला संकटात असल्यासारखाच भास असतो, कारण तुमचा विश्वासच नाहीये. आणि तुम्हाला काय झालेलं आहे? स्वतःवरती विश्वास नसल्यामुळे कसं होईल, कसं होईल, कसं होईल, कसं होईल, मग ती ग्रंथी पाझरून 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 संपून गेलेली आहे. आणि आता तुम्हाला फाईट की फ्लाईट कळत नाही, सुचत नाही. आणि फाईट की फ्लाईट हे सुचलं नाही की तिथून पुढचे रोग येतात, मग ती भीती कायम राहते. कळतंय? हे जे स्टोन्स सगळे जमतात ना, पित्ताशयातले खडे, फुफ्फुसातले खडे, किडनीमधले खडे. आता किडनी स्टोन तुम्ही सांगतात हे खायचं नाही, ते खायचं नाही, मला मान्य आहे सगळं, ठीक आहे. मग किडनी स्टोन निघून गेल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा का निर्माण होतो किडनी स्टोन, सांगा? आणि आपली शिबिर केल्याच्या नंतर किडनी स्टोन निर्माणच होत नाही, का बरं? बिनधास जगतो. माऊली आहेत ना सोबत यार, मी ज्ञानयोग साधक आहे ना, काही होणार नाही मला, आलं तर परमेश्वर बघून गेली. ही जी बिनधास वृत्ती आहे ना, ही कधी शक्य आहे? मणिपूर चक्राची शुद्धी झाल्याच्या नंतर. मग मणिपूर चक्राची शुद्धी होण्यासाठी मंत्र कुठला आहे? रम रम रम. कसा म्हणायचा मी तुम्हाला सांगणार. कळतं मी जे सांगतोय ते?
म्हणजे डायबिटीससुद्धा तुमचा नॉर्मल होईल, पॅनक्रियास संबंधीचे रोग दूर होतील. कशामुळे? तर तुमचं आहारात बदल केला, प्राणायाम ध्यान केले, चालणं सुरू केलं, आणि हा रम मंत्र ध्यानातून जर बोलला तर इन्शुलिनची संतुलन आणि ग्लुकॅगॉनचं काम करणं, कशातलं? पॅनक्रियाजमधलं, हे सुरू होईल. आणि फोबिया जो आहे, जी भीती आहे ती कमी होईल. कशामुळे? कारण ॲड्रेनल ग्रंथी नीट काम करायला लागेल. मग ज्यावेळेस तुम्ही ते रम मंत्र म्हणून स्थिर होतात त्यावेळेला याच्यात काय म्हणायचं की मी ताकदवान आहे, मी सामर्थ्यशाली आहे, माझ्यात हिंमत आहे, हे स्वतःला पॉझिटिव्ह सूचना देत राहायच्या. कळतंय? मूलाधार चक्रात पॉझिटिव्ह सूचना कुठली द्यायची आहे? की माझ्यात शक्ती आहे. स्वाधिष्ठान चक्रामध्ये मी संतुलित आहे. मणिपूर चक्रामध्ये मी सामर्थ्यशाली आणि हिंमतवान आहे. त्याच्या पुढचं चक्र अनाहत चक्र. अनाहत चक्राचं स्थान आहे हृदय. हा जो मधला इथं गड्डा आहे ना, इथे हे छातीच्या मध्यभागी हृदय, याचा मंत्र आहे, या अनाहत चक्राचा मंत्र आहे यम. यवर अनुस्वार सांगा कुठला? लिहा यम. याचा रंग आहे हिरवा. मला उत्तर देत राहा, लक्षात आहे का बघू? मूलाधार चक्र आरोग्याशी संबंधित, स्वाधिष्ठान चक्र भावनेशी, मणिपूर चक्र ऊर्जेशी, अनाहत चक्र आहे संबंध अनाहत चक्रेचा प्रेमाशी, प्रेम, लव. म्हणतात ना, लव इज गॉड. जो प्रेम करू शकत नाही तो देवाला प्राप्त करू शकत नाही. मग अनाहत चक्र जे आहे, हे अनाहत चक्र जर अशुद्ध असेल तर दोनच गोष्टी नेहमी असतात. काय काय असतं? एक घृणा, दुसरं कपट, आणि तिसरं त्रासिक चेहरा, चिडचिड. सांगा, अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र जर अशुद्ध असेल तर कृष्णाची जी शक्ती आहे ना, ती अनाहत चक्रात जागृत होती व्यवहारामध्ये. मग अनाहत चक्राचं असेल तर घृणा आणि त्याच्यानंतर कपट. नेहमी दुसऱ्यांविषयी वाईट विचार करायचा, आणि दुसऱ्याचं चांगलं झालं ना ते इथं आपलं जळतं, जळकटपणा. घृणा, नेहमी दुसऱ्याचा द्वेष करायचा, मत्सर करायचा. आपल्याच लोकांना हे माझं नाही, ते माझं नाही, आणि दुसऱ्याचं चांगलं झालं तर वाईट वाटणं, ही जी भावना आहे ना, ही अनाहत चक्र अशुद्ध असेल तर होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? चिडचिड, त्रासिक चेहरा. काही लोकांचे चेहरेच असे आहेत, अशा ते हिडीस फिडीसच करतात सगळ्यांना. तिकडं नेहमी असं त्रासिक चेहरा, हिडीस फिडीस करणं. कसं असेल असं अशा लोकांचं आयुष्य? जे फक्त कपटच करतात, जे मत्सर असतं, जे फक्त द्वेषच करतात, कसं असेल त्यांचं आयुष्य? कसं असेल? तुम्ही सांगा ना, बोला ना. आनंद मिळेल? लोक जोडले जातील त्यांच्यासोबत. देवाने भरभरून दिलं तरी सुद्धा त्यांनी त्याच्याकडे 1 कोटी रुपये जरी दिले देवाने, तर त्याची मजा घेणार नाही. त्याला वाईट वाटेल की दुसऱ्याकडे 2 कोटी का बरे. कळतंय का तुम्हाला? आणि असे लोक आहे ना, जगतच नाही. हे जळून 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 दुसऱ्यावर जळून जळून दुसऱ्याचा घृणा करून, दुसऱ्याचा राग करून, आपलेपणा त्यांना कधी वाटतच नाही. ही जी अंगाची आग होती ना, अंगाची आग, लोक म्हणतात मला असं गरम अंगाची आग होते बाई, मी ते एवढं सगळं चांगलं काम करते माय, आणि असंच कौन होतं? कौन आहे बाई ते? फुगीर दोडके, अंबाबाई. कारण जळकटपणा आहे ना. दुसऱ्याचं जर चांगलं बघितलं गेलं नाही तर अंगाची आग होणार, त्रासिक चेहरा तुमचा होणार. आता हे चक्र सगळ्यात महत्त्वाचं आहे, कृपा करून लक्षात घ्या. आणि कोरोनाच्या काळात तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी काय सांगतोय तुम्हाला, मी पुन्हा सांगतोय, इतक्या सोप्या शब्दात ही माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐका, आणि जर कुणी दुसरं इकडे तिकडे जात असेल त्यालाही ऐकायला लावा. जर कोणी तुमचा मित्र असेल त्याला फोन करून सांगा की हे ऐक, हे महत्त्वाचं आहे, हे कोरोनाच्या काळात अत्यंत महत्त्वाचं, ऐका. आता मी काय सांगितलं, मी मध्ये मध्ये टाईम बघतोय की पटकन आपल्याला घ्यायचं आहे. आता मी काय सांगितलं, अनाहत चक्र प्रेम, जर हे शुद्ध झालं तर घृणा, कपट, द्वेषाकडनं तुम्ही प्रेमाकडे येतात. आता ग्रंथी कुठली संबंधी, हे कुठल्या ग्रंथीशी संबंधित आहे नीट ऐका. अनाहत चक्र, हृदय चक्र हे थायमस नावाच्या ग्रंथीशी संबंधित आहे. कुठलं? थायमस. आता ही थायमस नावाची ग्रंथी, मी काय सांगितलं, कोरोनाच्या काळात हे महत्त्वाचं आहे, अनाहत चक्राची शुद्धी. कशामुळे? ही जी थायमस नावाची ग्रंथी आहे, ही ग्रंथी
रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करत असते. कशी? WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्सवर कंट्रोल करणं, त्यांची निर्मिती करणं, हे काम आहे थायमस. कसं करते ती? टी सेल्स नावाच्या सेल्स तयार करते. टी सेल्स नावाच्या सेल्स तयार करते आणि हे टी सेल्स जे आहेत, ज्या थायमसमुळे निर्माण होतात, ज्या अनाहत चक्राची शुद्धी झाल्याच्यानंतर कंट्रोल त्याच्यावरती राहतो, या टी सेल्स विषाणूंना मारतात. कळतंय का तुम्हाला? या टी सेल्स विषाणूंना मारतात. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आहार आणि उपवास आणि त्याच्यानंतर प्रेममय. त्याचा मंत्र कुठला आहे? यम. म्हणजे या टी सेल्सची निर्मिती जर नाही झाली तर कॅन्सर होतो. म्हणजे कॅन्सर होऊ नये असं जर वाटत असेल तर अनाहत चक्र शुद्ध झालं पाहिजे. त्याच्यासाठीचा मंत्र आहे यम आणि त्याच्यासाठी हे ध्यान करणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी 100 लोक आपले असे असतील, सध्याला सत्संग जर कोणी ऐकत असेल त्यांच्यापैकी, तर तुम्ही मला टाईप करून सांगा, म्हणजे इतरांना सुद्धा कळेल की त्यांना कोरोना पॉझिटिव्ह ते झाले. कोरोना झाला त्यांना. त्यांनी मला फोन केला, माऊलीजी कोरोना पॉझिटिव्ह आलो, आणि ते होम क्वारंटाईन होते. तर आम्हाला या अशा गोळ्या दिलेल्या आहेत. या गोळ्या आम्हाला दिल्या, आम्ही काय करू? मी त्यांना सांगितलं एकही गोळी घ्यायची नाही. त्याच्याऐवजी आपल्या यूट्यूबवरती आहे बघा, मी टाकलेलं, 3 दिवसाचा मी सांगितलेल्या पद्धतीने उपवास करायचा, नारळ पाणी आणि मोसंबी ज्यूसचा, सोबत प्राणायाम आणि योगनिद्रा आणि सत्संग. असे खूप सारे कमीत कमी 100 लोक आहेत की ज्यांचा कोरोना रिपोर्ट 4थ्या दिवशी निगेटिव्ह आला. ते कोरोनामुक्त झाले 4 दिवसात. कशामुळे झाल्या ते मी सांगू शकत नाही. मी सांगतो पण आपले कायदे असे आहेत की जर मी लोकांना जाहीर सांगायला लागलो तर लोक मलाच म्हणतील, जे चला हे लयच काही पण बोलतं बरोबर करत. कारण लोकांचा अशा गोष्टीवरती विश्वास नाही. पण हे आहे कशामुळे आहे? तर ध्यानातून, मी सांगणाऱ्या त्या उपवासाच्या त्या आहारातून आणि योग ध्यान प्राणायाम योगनिद्रा याच्यातून काय झालं? अनाहत चक्र शुद्ध झालं, टी सेल्सची निर्मिती झाली. टी सेल्सची निर्मिती झाल्याच्यानंतर थायमस ग्रंथी जी ती काम करायला लागली, टी सेल्सची निर्मिती केली आणि या टी सेल्सनी विषाणूंना मारलं, WBC निर्माण करून. कळतंय? म्हणजे तुम्हाला कॅन्सर सुद्धा होणार नाही. अनाहत याला 12 पाकळ्या आहेत. या अनाहत चक्राला 12 पाकळ्या आहेत. आणि याची मंत्र होऊन झाल्याच्यानंतर स्वतःला पॉझिटिव्ह सूचना कुठली द्यायची? काय फील करायचं? मी प्रेमळ आहे, हे विश्व माझं आहे. मी प्रेमळ आहे, हे विश्व माझं आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? पुढचं चक्र आहे हे बघा इथे, कंठ, विशुद्ध चक्र. आता हे विशुद्ध चक्र जे आहे, हे विशुद्ध चक्र, याला 16 पाकळ्या आहेत. याचा रंग आहे आकाशी. याचा मंत्र आहे ह वर अनुस्वार, हम. कुठला आहे बोला? हम. हम हा त्याचा मंत्र आहे. त्याच्यानंतर अनाहत चक्र प्रेमाशी संबंधित होतं, मणिपूर चक्र ऊर्जेशी. तसं विशुद्ध चक्र हे अध्यात्माशी संबंधित आहे. कशाशी? अध्यात्म. विशुद्ध चक्र जर अशुद्ध असेल, विशुद्ध चक्र जर शुद्ध नसेल तर काय होतं? तुम्ही नेहमी दुसऱ्यांविषयी आणि स्वतःविषयी आणि जीवनाविषयी निगेटिव्हच बोलतात. तुम्ही कधीच चांगलं बोलत नाही. आणि लक्षात घ्या, हा जो वैश्विक शक्ती आहे, हा जो परमात्मा आहे कणाकणात बसलेला ऊर्जेच्या रूपाने, हा तुम्हाला प्रत्येक वेळेला तथास्तु असं म्हणत असतो. तुमच्या बहुतेक निगेटिव्ह गोष्टी ज्या आयुष्यात घडलेल्या आहेत, त्या नात्यांमधल्या असो, त्या व्यवसायातल्या असो, नाही तर शरीराबाबतीतल्या असो, त्या का होतात निगेटिव्ह गोष्टी? कारण तुम्ही नेहमी निगेटिव्ह बोलतात. चांगला जमानाच नाही रे, काही खरं आहे का त्या लोकांचं, आणि कधी असतं का असं, आणि काय होईल शिबिर करून, आणि काय होईल सत्संग करून. हे लोक दवाखान्यात तरफडतील, हे दवाखान्यात मरतील, तिथं सुट्टी काढून तिथं जातील, हे आयुष्यावर गोळ्या घेत जगतील, पण हे चांगलं बोलणार नाही कधी कोणाविषयी.
का बरं? विशुद्ध चक्र. आणि जर या विशुद्ध चक्राची शुद्धी झाली तर कशातून होईल शुद्धी? ज्ञानातून, सत्संगातून, हम मंत्रातून. आणि जर याची शुद्धी झाली तर काय होतं? तुम्ही चांगलं बोलतात आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला अनुभव येतो वाक्यसिद्धी. विशुद्ध चक्राची अनुभूती घेतल्यावर काय येतं सांगाल? बोला बोला माझ्यासोबत. वाक्यसिद्धी म्हणजे म्हणजे तुम्ही जे बोलता ना तसं घडायला लागतं. मला हा अनुभव नेहमी, मी जे बोलतो ना आपोआप तसं घडतं. म्हणजे मला कोणाविषयी निगेटिव्ह कधी कधी तोंडात येऊ लागलं की मी लगेच कंट्रोल करतो, कारण मला अनुभव आहे. मी निगेटिव्ह जरी बोललो कोणाविषयी आणि स्वतःविषयी तसं होतं. मी इतका जागरूक असतो की मी काय बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय, कारण ती वाक्यसिद्धी मी अनुभवतोय की आपण जे बोलतो तुमची शुद्धता होत गेली की वाक्यसिद्धी येते. आता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. थायरॉइडवाली मंडळी नीट ऐका. खूप थकलो आज मी. अगोदर सत्संग, आताही सत्संग, कंटिन्यू 6 तासापासून बोलतोय मी. ऐका. थायरॉइड, विशुद्ध चक्राचा संबंध आहे थायरॉइड ग्रंथींशी. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड याला 3 हार्मोन्स कंट्रोल करण्याची ताकद आहे. अनाहत चक्रातून 7 हार्मोन्स होतात, विशुद्ध चक्रात 3 हार्मोन्स कंट्रोल होतात. याचा संबंध आहे या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या ग्रंथींचा संबंध आहे 2 गोष्टीशी. शरीरातली चयापचय क्रिया, चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिक रेट, मेटाबॉलिक क्रिया, आणि दुसरी आहे शरीराची वाढ होणं, शरीराची ग्रोथ. कशाशी संबंधित आहे? बोलत राहा. थायरॉइड ग्रंथी. थायरॉइड ग्रंथी कशावर अवलंबून आहे? विशुद्ध चक्र. कळतंय? प्राणायाम केलं की ते दूर होतं. खूप लोक थायरॉइडच्या गोळ्यांशिवाय जगतायत बरोबर, खूप लोकांना अनुभव आहे. म्हणजे तुम्ही बघा, थायरॉइड ज्यांना थायरॉइड आहे काय होतं? एक तर त्यांचं शरीर खूप वाढतं, नाही तर ते एकदम बारीक होतं. का बरं? हा कंट्रोल सुटतो. का बरं? 3 हार्मोन्सवरती कंट्रोल राहत नाही. तर या विशुद्ध चक्राची शुद्धी जर झाली, त्याचा मंत्र आहे हम, तर त्यांनी काय होतं? थायरॉइड तुम्हाला होणार नाही. थायरॉइडमधून तुम्ही बरे होणार आहात. याची शुद्धी झाल्याच्या नंतर मग स्थिर अवस्थेत काय म्हणायचं? मी सकारात्मक बोलतो, मी छान बोलतो. त्याच्यानंतर पुढचं आहे आज्ञाचक्र. सांगा मला कुठलं आहे? आज्ञाचक्र. आज्ञाचक्राचं स्थान आहे भ्रुकुटीमध्ये, म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये, दोन्ही भुवयांच्या सेंटरला. म्हणून तिथं गंध लावायचे बघा पहिले. हे दोन्ही भुवयांच्या मध्ये. याचा मंत्र आहे ओम. सांगा कुठला आहे? ओम. याचा रंग आहे निळा. याला 2 पाकळ्या आहेत, एक काळा आणि पांढरा, असे 2 पाकळ्या आहेत. आता हे जे आहे हे कशाशी संबंधित आहे? हे अमनाशी संबंधित आहे. मन आणि अमन हे मनाशी संबंधित आहे. म्हणजे अनाहत चक्र संबंध कशाचा होता? अनाहत चक्राचा संबंध हा प्रेमाशी होता, विशुद्ध चक्राचा अध्यात्माशी, आणि आज्ञाचक्राचा उन्मनी अवस्था, ध्यानावस्था, अमन अवस्था, त्याचा संबंध आहे. आता नीट ऐका. दोन्ही भुवयांच्या मधलं आज्ञाचक्र जे आहे, आपल्या शरीरात प्राणशक्ती वाहून नेणाऱ्या ज्या 72,000 नाड्या आहेत, या 72,000 नाड्या शरीरात प्राणशक्ती वाहून याचं जंक्शन हे इथं आहे. या कुठं? या आज्ञाचक्रात. त्यातल्या ज्या 3 मेन नाड्या आहेत तिची स्थिती अशी आहे, सोबत आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाच्या 3 नाड्या कुठल्या कुठल्या? डावीकडची इडा, उजवीकडची पिंगळा, आणि मधली नाडी सुषुम्न नाडी. आता ज्यावेळेला सुषुम्न नाडीतून प्राण वाहतो त्यावेळेला शरीर संतुलित होतं, रोग दूर होतात. तुम्ही बघा, एकदा मी सांगतो तसं करा बरं. हात असं इथे ठेवा नाकपुडी खाली आणि असं करा. काय जाणवलं तुम्हाला? एक नाकपुडी जास्त सुरू आहे, त्याच्यातून हवा येते जाते, आणि दुसरी नाकपुडीमधला श्वास कमी सुरू आहे. का घडतं असं? तर निसर्गतः दर 40-40 मिनिटाला श्वासाचा हा प्रवाह बदलत असतो. समजतंय? हे आपण श्वासोश्वास घेतो पण आपल्याला कदाचित हे माहिती नाहीये. बघा एकदा. या सध्याला ज्यांची डावी नाकपुडी सुरू आहे ना, ती 40 मिनिटे डावी सुरू राहील. पुढची डावी हळू होईल, कमी होईल, आणि उजव्या नाकपुडीतून जास्त प्रवाह श्वासाचा सुरू होईल.
पुढच्या 40व्या मिनिटाला पुन्हा डावी, कंटिन्यू असतं. या ध्यानातून आज्ञाचक्रातून शुद्धी झाली तर काय होतं, दोन्ही नाकपुड्या सुरू होतात. नॅचरली सुद्धा दोन्ही नाकपुड्या दिवसातून 3 वेळेला 5-5 मिनिटाकरता सुरू असतात बरं का. सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त. म्हणून पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की त्रिकाल संध्या या वेळेला करा. म्हणजे ह्या 3 वेळा अशा आहेत की ज्याने तुम्ही परमेश्वराशी डायरेक्ट कनेक्शन होऊ शकतं. पण सूर्योदयाच्या वेळेला आपण झोपलेलो असतो, मध्यान्हाच्या वेळेला तुम्ही टी व्ही बघत असता आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही नशेत असतात. त्रिकाल संध्या पहिले करायचे, म्हणून ध्यान यावेळेला करायला पाहिजे. म्हणून जे उशिरा उठून प्राणायाम करणारे लोक आहेत ना, मी 8ला करेल आणि 10ला करेल, त्याच्यापेक्षा जर तुम्ही लवकर प्राणायाम केले तर तुम्हाला जास्त फायदा होतो. तुम्हाला मंत्र जाप जर करायचा असेल, हे ध्यान जर तुम्ही सूर्योदयाच्या वेळेला केलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. मध्यान्ह, दुपारी किंवा सूर्यास्ताला केलं तर याचा जास्त फायदा होईल, कुठल्याही ध्यानाचा, कुठल्याही मंत्रोच्चाराचा. तर या आज्ञाचक्राची शुद्धी झाल्याच्यानंतर काय होतं, सुषुम्न नाडी सुरू होते. आता नीट ऐका, याचा संबंध आहे पिट्युटरी नावाच्या ग्रंथींशी. लिहा, सांगा कुठली ग्रंथी, पिट्युटरी. आता ही पिट्युटरी ग्रंथी, याला राणी ग्रंथी असं म्हणतात. कळतंय, ही राणी, सगळ्यांची राणी, सगळ्या ग्रंथींची राणी. का बरं, या पिट्युटरी ग्रंथींमधून 9 हार्मोन्स कंट्रोल होतात. 9 हार्मोन्स. पॅरालिसिस होणार नाही जर आज्ञाचक्राची शुद्धी असेल तर. शरीराचं असंतुलन होणार नाही जर आज्ञाचक्राची शुद्धी झाली तर. सगळ्या ग्रंथींची राणी पिट्युटरी ग्रंथी. हायपोथिलॅमस नावाचा एक भाग आहे मेंदूमध्ये. हायपोथिलॅमसच्या एक्झॅक्टली खाली पिट्युटरी ग्रंथी. मेंदूतून आम्ही हात हलवला बघा, असं हाताला सूचना कोणी दिली, कुठून निघली, मेंदू. मेंदूमधून कुठून, हायपोथिलॅमस. तर हायपोथिलॅमस काय करतं, सूचना निर्माण करतं, एक करंट पास करतं. हे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये घडतं सगळं, आणि ते देतं पिट्युटरी नावाच्या ग्रंथींना. आणि ही पिट्युटरी ग्रंथी काय करते, मग बाकीच्या सगळ्या ग्रंथींचं संतुलन होण्यासाठी, हार्मोन्सचं संतुलन होण्यासाठी, हार्मोनल बॅलन्स करणं, हे आहे पिट्युटरी ग्रंथींचं काम. कळतंय का. जर याचं संतुलन नाही झालं तर पॅरालिसिस होतो. यासाठी आहार शुद्धी सुद्धा खूप महत्वाची. तर ह्या पिट्युटरी ग्रंथींची शुद्धी झाल्याच्यानंतर काय होण्याचं, मी परमेश्वराशी एकरूप आहे. आणि त्याच्यानंतर सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्राचा मंत्र नाहीये. सहस्त्रार चक्र काय आहे, मौन. मौन, त्याचा रंग कोणता आहे, जांभळा. त्याच्यातून काय होतं, मुक्ती. त्याच्यातून काय मिळतं, शून्यत्व. समजतंय. आणि झोप आणि उठणं, झोप आणि उठणं याला संबंध ज्या ग्रंथीचा आहे, नीट ऐका, झोप, उठणं आणि जागरूक अवस्था. झोप, उठणं आणि जागरूकता म्हणजे अवेअरनेस, या 3 गोष्टींचा संबंध आहे पिनियल ग्लँड नावाची ग्रंथी. बोला, पिनियल ग्लँड. आता हे पिनियल ग्लँड ग्रंथी काय करते, तर आपल्या मेंदूमधलं मेलाटोनिन नावाचा एक हार्मोन आहे, त्याच्यावर कंट्रोल करते. या मेलाटोनिन या हार्मोनवर जर कंट्रोल नसेल तर काही लोक रात्रभर भूतासारखे जागे असतात, गोळ्या घेऊन सुद्धा त्यांना झोपच लागत नाही. ते वेड्यासारखे गोळ्या घेतील पण हे ध्यान करणार नाही, प्राणायाम करणार नाही. आणि काही लोक काय करतात, त्यांना लवकर जागच येत नाही. काही लोक जागरूकच नसतात, ते काय करतात त्याच्याविषयी, अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, जागरूक अवस्था. तर या ध्यानातून काय होतं, या सहस्त्रार चक्राला गेल्याच्यानंतर काय होतं, नीट आहे का, जागरूक अवस्था, निद्रिस्त अवस्था आणि स्वप्नावस्था. जागरूक अवस्था, निद्रिस्त अवस्था आणि स्वप्नावस्था, याच्या पलीकडची 4थी अवस्था ज्याला म्हणतात तुरियावस्था, उन्मनी अवस्था किंवा अमन अवस्था, ती प्राप्त होते. हे ध्यान एवढं सुंदर आहे की ते करतानाच तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव येतील, कंपन जाणवतील आणि ही उन्मनी अवस्था प्राप्त होईल. सत्व, रज आणि तम याच्या पलीकडची जी 4थी अवस्था आहे, ज्याला त्रिगुणमुक्त अवस्था असं म्हणतात, ती त्रिगुणमुक्त अवस्था या चक्राची शुद्धी झाल्याच्या नंतर येते. आणि याच्यात काय म्हणायचं,
याच्यात काहीच म्हणायचं नाही. याच्यात काय सांगायचं, मी द्रष्टा आहे, मी फक्त बघतोय. तर मी आता तुम्हाला चक्रासंबंधी सगळं सांगितलं. आता आपण ध्यान करूयात. ठीक आहे. खूप काही राहिलेलं आहे सगळं सांगायचं, पण सध्याला एवढं खूप झालं, पुरेसं आहे. या ध्यानाला अर्धा तास लागणार आहे. त्या तयारीत बसायचं आहे. आता आपल्याला चक्रशुद्धीचं ध्यान करायचं. हे चक्रशुद्धीचं ध्यान कशासाठी करायचंय? 7 चक्रांची शुद्धी करून कुंडलिनी शक्तीची जागृती करणं आणि शरीरातला हार्मोनल बॅलन्स करून शरीर, मन, बुद्धी, आत्मा, विचार या सगळ्या गोष्टी संतुलित करून आरोग्यदायी जीवनासाठी आपल्याला हे करायचं. आता तुम्ही सगळ्यांनी एका स्थिर आसनात बसा. स्थिर आसनात बसा. सगळ्यात बेस्ट पद्मासन, पण ज्याला अर्धा तास घालता येतं त्यानेच बसा, नाही तर अर्ध पद्मासन. भिंतीला टेकून बसलं तरी चालेल. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवरती बसा. पाय टेकलेले पाहिजे खाली. पाठीचा कणा ताठ ठेवा. पाठीचा कणा ताठ. हाताची हे बघा, असं इकडे बघा, ज्ञानमुद्रा करायची. ज्ञानमुद्रा, हाताची ज्ञानमुद्रा ती ठेवा इथे. मांडीवर ठेवून द्या, गुडघ्यावर ठेवून द्या. नजर समोर करा. आता एकेका मंत्राकडे ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेल त्यावेळेला एकेका चक्राकडे डोळे बंद असताना चेतनेने, मनाने तिथे जायचं. म्हणजे समजा जे मूलाधार चक्र आहे, समजा मी तुम्हाला सांगितलं की मूलाधार चक्र तिथे लक्ष द्या, तर मणक्याच्या खालच्या भागाला लक्ष द्यायचं. आणि मणक्याच्या खालच्या भागाला लक्ष देऊन काय करायचं, 3 टप्प्यांमध्ये आपल्याला प्रत्येक मंत्र म्हणायचा आहे. 3 टप्प्यांमध्ये आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. मूलाधार चक्राचा मंत्र आहे लम. माझ्याकडे बघा, इकडं एकदा माझ्याकडे बघा. कसं करायचं बघा. पहिला टप्पा श्वास, दुसरा टप्पा मंत्र बोलणं आणि तिसरा टप्पा मंत्रोच्चार करणं. श्वास, मंत्र आणि मंत्रोच्चार याच्यात फरक आहे. कळतंय? मग आता तुमचे आता काय करायचं, जेव्हा मी तुम्हाला डोळे बंद करायला सांगेल तेव्हा जे तुम्ही डोळे बंद केले की त्याच्यानंतर जेव्हा अर्ध्या तासाने माझा आवाज येईल की डोळे उघडा, तेव्हाच तुम्हाला डोळे उघडायचे. एक अद्वितीय अशी अनुभूती तुम्हाला येणार आहे. जगातलं सगळ्यात पॉवरफुल असं हे ध्यान आहे. हे करतानाच तुम्हाला व्हायब्रेशन जाणवणार आहे. जसं जसं तुम्ही वरच्या चक्रात जाताल तुम्ही अधिकाधिक स्थिर होत जाणार आहे. आता कसं म्हणायचं, माझ्याकडे बघा. पहिला मंत्र आहे लम. मी सांगेल तुम्हाला मूलाधार चक्राकडे बघा, म्हणजे मणक्याच्या खालच्या भागाला तिथं आपल्याला बघायचं आणि असं म्हणायचं की तिथली चक्राची शुद्धी होते. मग मी पहिल्यांदा तुम्हाला काय सांगेल असं काय, लम 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 लम. त्यावेळेला तुम्ही लम लम म्हणायचं नाही. त्यावेळेला तुम्ही काय करायचं, कपालभातीत करतो ना तसं फक्त श्वास घ्यायचा आणि सोडायचा. फक्त सोडायचं. कसा, हे बघा. पण मनातल्या मनात काय म्हणायचं, लम. मनातल्या मनात म्हणायचं लम लम लम, मनातल्या मनात. मग मी तुम्हाला सांगेल थांबा. मनातल्या मनात लम म्हणत पहिल्यांदा फक्त काय करायचंय, मग मी तुम्हाला सांगेल थांबा. मग त्याच्यानंतर तुम्ही तोंडाने मंत्र बोलायचा. त्याच्यानंतर तुम्ही तोंडाने मंत्र बोलायचा. कसा बोलायचा, शरीर स्थिर आहे, लक्ष मूलाधार चक्राकडे आणि काय म्हणायचं, तोंडाने बोलायचं. कसं, लम 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 लम. मी सांगेल तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर मंत्रोच्चार म्हणजे तोच मंत्र तुम्ही कसा म्हणायचा बघा. लम त्याचे ते लांबवायचं आणि चक्र लक्ष कुठे पाहिजे, मूलाधार चक्रात. जोपर्यंत मी सांगेल कसं, लांब या पद्धतीने. तर आपण करूयात. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, कसं लक्ष ठेवायचं, काय लक्ष ठेवायचं, मी तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. बसा पद्मासनात, अर्ध पद्मासनात.
किंवा मांडी घालून किंवा खुर्चीवर, जसं तुम्हाला सोपं शक्य, सहज शक्य तसं. पाठ ताठ. डोळे बंद. डोळे बंद. होय मला ध्यान करायचंय. होय मी काही वेळ स्थिर थांबणारे. मी माऊलीजी जे सांगतील त्या सूचनेचं पालन करणारे, ही मानसिकता ठेवा. डोळे बंद. पूर्ण लक्ष तुमचं मणक्याच्या खालच्या टोकाकडे न्या. मूलाधार चक्र. स्वतःला सांगा की मी मूलाधार चक्राची शुद्धी करतोय. फील करा माझं मूलाधार चक्र शुद्ध होतंय. मी मंत्र बोलेल, तुम्ही फक्त श्वास सोडायचा. पहिला टप्पा सोडा. लम 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 लम. थांबा. शरीर स्थिर. आता माझ्या सोबत लम मंत्र तोंडाने बोला सर्वांनी. लम 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 तोंडाने बोला. है लम 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 लम. थांबा. मूलाधार चक्र शुद्ध होत आहे. आता मंत्रोच्चार माझ्या सोबतच. लम 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 शांत. थांबा. पूर्ण स्थिर. माझं मूलाधार चक्राची शुद्धी होते. मनातल्या मनात मी बोलतोय तसं बोला. नुसतं बोलू नका. मनातल्या मनात फील करा. तसं चित्र बघा. माझ्यात शक्ती आहे. माझ्यात ऊर्जा आहे. मी सगळं काही करू शकतो. मी शक्तिशाली आहे.
आता तुमचं चित्त वर घ्या, वर न्या त्याला स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या 4 बोट खाली, तिथे कॉन्सन्ट्रेशन करा. डोळे बंदच आहेत, शरीर स्थिर आहे. डोळ्यासमोर नारंगी ऑरेंज प्रकाश बघा. माझं स्वाधिष्ठान चक्र शुद्ध होतंय असा विचार करा. पहिला टप्पा मंत्राचा फक्त श्वास सोडणं. मी बोलेल, तुम्ही श्वास सोडत राहा. एक झटका बसला पाहिजे. वम मंत्र आहे, व वर अनुस्वार. फक्त श्वास सोडा. वम 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 वम. थांबा. तोंडाने माझ्या सोबत मंत्र बोला. तुम्ही सुद्धा बोला. वम 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 वम. थांबा. मंत्रोच्चार सोबत बोला. वम 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 वम. शांत रहा. शरीर स्थिर. स्वतःशी बोला मनातल्या मनात, मी संतुलित आहे. मी स्थिर आहे. मी शांत आहे. फील करा ते. आता तुमचं चित्त, तुमचं लक्ष, तुमची चेतना वर आणा. नाभी केंद्र, मणिपूर चक्र. डोळ्यासमोर पिवळा प्रकाश बघा. फील करा त्याला. र वर अनुस्वार, त्याचा मंत्र आहे रम. माझं नाभी चक्र शुद्ध होतंय हा भाव ठेवा. फक्त श्वास सोडत राहा.
मी बोलेल, श्वास सोडा. रम 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 रम. थांबा. तोंडाने मंत्राला बोला, नाभीला झटका बसला पाहिजे. माझ्यासोबत बोला. रम 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 रम. थांबा. मंत्रोच्चार सोबत. राम 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 थांबा. स्थिर. फील करा, मी प्रेम आहे, मी प्रेमळ आहे. माझ्या ध्येय गाठण्याची ताकद आहे. मी सामर्थ्यशाली आहे, मी शक्तिशाली आहे. ती हिम्मत फील करा, ती शक्ती फील करा. आता तुमचं संपूर्ण लक्ष हृदयाकडे आणा. अनाहत चक्र. माझा अनाहत चक्र, माझं हृदय शुद्ध होतंय हा भाव ठेवा. डोळ्यासमोर डोळे बंद असतानाच हिरवा रंग बघा. याचा मंत्र यम. य वर अनुस्वार. मी बोलेल, तुम्ही श्वास सोडत राहा. यम 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 यम. थांबा. मंत्र माझ्या सोबत बोला. मंत्र माझ्या सोबत. यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम. थांबा. मंत्रोच्चार सोबत व्हायब्रेशन फील करा त्याचे. यम 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 शांत रहा. फील करा. डोळ्यासमोर चित्र बघा. मी प्रेमाने भरून गेलोय. माझ्यात फक्त प्रेम आहे. हे विश्वची माझे घर. हे सगळं विश्व माझं आहे. प्रेम. आता तुमचं लक्ष विशुद्ध चक्र म्हणजे कंठाकडे न्या. चेतनेला तिथं न्या. आकाशी रंग डोळ्यासमोर बघा. माझं विशुद्ध चक्र शुद्ध होत आहे. त्याचा मंत्र आहे ह वर अनुस्वार हम. मी बोलेल, तुम्ही श्वास सोडत राहा. हम 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 हम. थांबा. मंत्र माझ्या सोबत बोला. कंठ बोला. हम 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 हम. थांबा. मंत्रोच्चार माझ्यासोबत. हम हम हम
शांत. मनातल्या मनात मी नेहमी सकारात्मक बोलतो. मी सर्वांविषयी चांगलं बोलतो. मी शब्दांनी सर्वांना जोडतो. शांत. तुमचं लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये आणा. आज्ञाचक्रावर आणा. तुमची चेतना आज्ञाचक्रावर आणा. दोन्ही भुवयांच्या मध्ये. डोळ्यासमोर डोळे बंद असतानाच निळा रंग बघा. ओम हा मंत्र आहे त्याचा. मी ओम म्हणेल तेव्हा तुम्ही श्वास सोडायचा आहे. लक्ष आज्ञाचक्र. सोडा श्वास. ओम 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 ओम. थांबा. मंत्र माझ्यासोबत बोला. ओम 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 ओम. थांबा. लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. माझ्या सोबत ओंकार बोलायचा आणि त्यातला म कार लांबवायचा.
शांत. फील करा दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष. मी परमेश्वराशी एकरूप आहे. परमेश्वराची ऊर्जा माझ्यामध्ये. मी आणि तो एकच आहे. आता तुमचं लक्ष सहस्त्रार चक्र, जिथे आपण टाळू भरतो, डोक्याच्या वर. डोळे बंदच ठेवून मनाने तिथे जा. तुमच्या चेतनेला तिथे न्या. पूर्ण शांत, स्थिर, मौन. डोळ्यासमोर जांभळा रंग बघा. करायचं काहीच नाहीये. मी कुणीच नाहीये. फील करा मी शून्य आहे. मी स्थिर आहे. मी शांत आहे. मी या शरीरापासून वेगळा आहे. मी द्रष्टा आहे. साक्षी भाव ठेवून मी फक्त जे चालू आहे माझ्या शरीरात त्याला पाहतोय. श्वास येतोय जातोय, येतोय जातोय. करायचं काहीच नाही. शरीर एखाद्या पुतळ्यासारखं स्थिर. ध्यानातून निर्माण झालेल्या कंपनांचा अनुभव घ्या. सहस्त्रार चक्र पूर्ण मौन, पूर्ण शांत. मी द्रष्टा आहे. मी फक्त या श्वासाला येतोय जातोय त्याला बघतोय. शांत हो.
डोळे बंदच ठेवा, जागरूक व्हा शरीराप्रती. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. चेहऱ्यावरतून हात फिरवून घ्या. भुवया प्रेस करा. डोळे एकदम नका उघडू. चेहऱ्यावरतून, कपाळावरतून, डोळ्यांवरतून हात फिरवा. पुन्हा एक दोन दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आणि सावकाश डोळे उघडा. डोळे उघडा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. डोळे उघडा. कसं वाटतंय मग? छान वाटतंय सर्वांना? आनंद मिळाला ध्यानातून? हे ध्यान सकाळी प्राणायाम झाल्यावर करू शकता, संध्याकाळी देखील करू शकता. फक्त जेवल्यावर हे करायचं नाही. आणि दुपारी सुद्धा करू शकतात. तर अर्ध्या तासापेक्षाही जास्त वेळ आपण हे ध्यान केलं. वाटलं तुम्हाला? हा सत्संग पुन्हा पुन्हा ऐका. आणि हे ध्यान मी यूट्यूबवरती सुद्धा खूप लोकांना पाहिजे ते तयार करून टाकेल. बरोबर तो मंत्र त्याच्यावरती टाकून टाकेल. तुम्हाला जे काही वाटलं या ध्यानातून, जी अनुभूती तुम्ही घेतली, तुम्ही नक्की 100% टाईप करा. सर्वांना सांगा. फेसबुकवरती तुमचा अनुभव शेअर करा. जेव्हा माझा व्हिडिओ तयार होईल, यूट्यूबवरती मी टाकेल, तुम्हाला मी पाठवेल. हे ध्यान रोज करा. सगळे हार्मोन्स संतुलित होऊन, चक्रांची शुद्धी होऊन, कुंडलिनी शक्ती जागृत होऊन आरोग्य संपन्न जीवन जगणं खूप सोपं आहे. बस रोज करा. ज्यांचं शिबिर झालेलं नाही आहे चैतन्यवनातलं, त्यांनी नक्की हे ध्यान करा. आणि तुम्ही सगळ्यांनी हे ध्यान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, याच्यासाठी शेअर करा जास्तीत जास्त ग्रुपवर, जास्तीत जास्त साधकांना. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही हे ध्यान नक्की करा. तुम्ही हे ध्यान करताल ही माझी खात्री आहे. परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना जे हवंय ते देव. आणि तुमच्या आयुष्यात खूप आनंदच आनंद राहो. इथं मी थांबतोय. भेटूयात आपण पुन्हा. तुमचे अनुभव नक्की शेअर करा सर्वांना. जय गुरुदेव.